नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रताळ्यापासून तयार होणारा टेस्टी पदार्थ। तो उपवासाला पण चालतो। रताळी घेतली आहे, ती चांगली धुवून एका टोपामध्ये पाणी घालून शिजवून घ्यायची। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण शिजवून घ्या। सर्वांना नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच्या हार्दिक शुभेच्छा। रताळी छान शिजली आहेत, आता थंड करून घ्यायची। पॅनमध्ये वरीचे तांदूळ 1 वाटी घेतले आहेत आणि अर्धी वाटी साबुदाणे घ्यायचे। सर्व छान स्लो गॅसवर भाजून घ्यायचे। भाजल्यामुळे मिक्सरमध्ये छान बारीक पावडर होते। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून साबुदाणा आणि वरीचे तांदूळ बारीक करून घ्यायचे। चांगले बारीक झाले आता रताळ्याची साल काढून घ्यायची। रताळ्यापासून तयार होणारा पदार्थ आहे, म्हणून उपवासाला पण चालतो। एकदा अवश्य करून बघा आणि कसा होतो हे कमेंटमध्ये सांगा। रताळी किसून झाली आहे, आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे साखर घालायची आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे। सर्व छान मिक्स झाले आहे, आता त्यामध्ये बारीक करून घेतलेले साबुदाणे आणि वरीचे पीठ घालून घ्यायचे। बघा एकदम कसे मस्त भाजल्यामुळे छान बारीक पीठ झाले आहे। आता रताळ्यामध्ये 4 चमचे साबुदाण्याचे पीठ घालून घ्यायचे। सर्व छान मिक्स करून घ्यायचे। मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर थोडेसे दूध घेऊन छान मऊ असे मिश्रण मळून घ्यायचे। अशा पद्धतीने रताळ्याचे मस्त असे वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो। आता ह्या पदार्थाचे काय नाव आहे हे कमेंट करून सांगा। छान पीठ मऊ मळून झाले आहे, आता 10 मिनिटं झाकून ठेवायचे। 10 मिनिटं झाली आहेत, आता पीठ छान मऊ झाले आहे, त्याचे मस्त असे गोल करून घ्यायचे। तुम्हाला पाहिजे तसा आकार तुम्ही देऊ शकता। मी 2 प्रकारचे गोल करणार आहे, म्हणजे आपल्याला 2 रेसिपी बनवायचे आहेत, म्हणून 2 प्रकारचे करायचे। एक थोडा मोठा आकाराचा गोल करून मध्ये पेड्यासारखा आकार द्यायचा आणि थोडे छोटे छोटे एकदम मोतीसारखे बारीक गोळे करून घ्यायचे। अशा प्रकारे गोळे तयार झाले आहेत। चाळणीमध्ये केळीचे पान ठेवायचे आणि त्यावर तूप लावून घ्यायचे। सर्व पानांना तूप लावून झाले आहे, आता त्यामध्ये तयार केलेले सर्व रताळ्याच्या पिठाचे गोळे ठेवून घ्यायचे। तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी उपवासाला बनवता का? सर्व गोळे छान ठेवून झाले आहे, आता त्यावर तूप लावून घ्यायचे, म्हणजे ते एकमेकांना चिटकत नाही। पाणी उकळले आहे, त्यावर चाळण ठेवून झाकण ठेवून छान 15 मिनिटं वाफ काढून घ्यायची। रताळ्याचे गोळे वाफतायत तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर दूध चांगले आटवून घेणार आहोत। 15 मिनिटांनी रताळ्याचे गोळे छान वाफले। वाह, किती मस्त दिसत आहेत। एका भांड्यामध्ये दूध घेऊन ते चांगले अर्धे होईपर्यंत आटवून घ्यायचे। आपल्याला रसमलाई बनवतो त्या पद्धतीचे दूध तयार करून घ्यायचे। दूध चांगले आटल्यावर त्यामध्ये साखर, काजू, बदाम, पिस्त्याचे काप, मस्त सुगंध येण्यासाठी वेलचीची पावडर घालून घ्यायची। आता दुसरे बनवलेले गोळे आपण तिखट करणार आहोत, तर एका पॅनमध्ये तूप घालून घ्यायचे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता आणि वरून त्यात जिरे, कढीपत्ता, मिरची घालून छान परतून घ्यायचे। वरून थोडेसे मीठ टाकायचे। आपण गोळे पण बनवताना मीठ टाकलेले, फोडणीपुरतेच मीठ टाकायचे आणि मोठेवाले गोळे सर्व पॅनमध्ये घालून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे।
बघा किती छान दिसत आहेत. सर्व स्लो गॅसवर गोळे छानपैकी परतायचे. वरून किसलेले खोबरे घातले आहे. खोबऱ्याऐवजी तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता. आणि सर्व छान मिनिटभर परतून घ्यायचे. त्याबरोबर खोबऱ्याची चटणी पण सर्व केली आहे. बघा किती मस्त दिसत आहेत. आहे की नाही नवीन रेसिपी. आणि टेस्टला पण एकदम छान लागते. ह्या नवरात्रीमध्ये अशा पद्धतीची रेसिपी नक्की करा. आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपली मोती खीर पण खूप छान झाली आहे. बघा किती मस्त दिसते का ना छान. आणि चवीला सुद्धा एकदम छान झाली आहे. तर कशी वाटली रेसिपी. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.